नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागाचं जे 2 जानेवारी 2024ला पेपर झाला आहे ते TCSने घेतलं होतं, त्यातील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षाला उपयोगी येतील। मराठी व्याकरणातील किती 25 प्रश्न यामध्ये आपण बघणार आहोत। विशेष म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि पोलीस भरती विशेष म्हणजे ह्या एक्झामला हे प्रश्न खूप उपयोगी ठरू शकतात। चला तर बघा पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायातील भूतकाळ दर्शवणारे विधान ओळखा। तर यामध्ये खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये भूतकाळ दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, आजीने पोथी वाचली हे भूतकाळ दर्शवणारे वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। त्यानंतर प्रश्न आहे त्यामध्ये उतारा दिलेला आहे, तर तुम्ही एवढा उतारा वाचत बसणार नाही, कारण उतारा वाचत बसणार तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे मी प्रश्न वाचतो आणि डायरेक्ट उत्तर सांगतो। अत्यंत जुना काळ या अर्थाच्या उतार्यात आलेला शब्द म्हणजे अत्यंत जुना काळ या अर्थाचा म्हणजे शब्द आहे प्राग ऐतिहासिक हा शब्द येईल। उतार्यावरील प्रश्न आहे की अंगीकार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। अंगीकार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर स्वीकार करणे। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे त्यामध्ये पण उताराच आहे वाटते, उताराच आहे बघा। चौक लेखनासाठी रेखावती आणि रखमा पटराणी यांची निवड केली, कारण योग्य पर्याय म्हणजे निवडायचा। आपण हा जो उतारा दिलेला आहे त्यामधीलच प्रश्न आहे, त्यामुळे तो उतारा वाचल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर कळणार नाही, पण मी डायरेक्ट उत्तर सांगते। त्या दोघी निष्कलंक होत्या असं त्याचा उत्तर येत आहे। त्यानंतरचा प्रश्न त्यामध्ये पण उत्तराचा आहे, सर्वप्रथम भिंतीवरील चित्रे कुठे आढळून आली। भिंतीवरील चित्रे तर भीमबेटका या ठिकाणी भिंतीवरील सर्वप्रथम चित्रे आढळून आली ह्या उतार्यानुसार। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न उतारावरीलच असेल। वारली चित्रकलेचे जनक कोणाला म्हटले जाते। हा वारली चित्रकलेचे जनक तर जिव्या सोमा हे वारली चित्रकलेचे जनक आहे। ह्या उतार्यामध्ये त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने वारली चित्रकलेचे जनकच सुद्धा आहे जिव्या सोमे। हे GS मध्ये पण तुम्हाला हे उपयोगी ठरू शकते। त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा। ज्यास कोणी शत्रू नाही असा कोण तर अजातशत्रू। कोणी शत्रू नाही, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे। तर लेखन नियमानुसार असणारे वाक्य पर्याय क्रमांक 3 आहे। माझ्या प्रिय देशात या कलेला कायमचे निवासस्थान मिळवून तिचा उत्कर्ष व्हावा। माझ्या प्रिय देशात या कलेला कायमचे निवासस्थान मिळवून तिचा उत्कर्ष व्हावा हे जे वाक्य आहे लेखन नियमानुसार योग्य आहे। त्यानंतरचा शब्द बघा, खालील शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा। तर शब्दसमूह आहे आधी जन्मलेला, त्याला अचूक शब्द एक कोणता येईल तर अग्रज। आधी जन्मलेला साठी एक शब्द आहे अग्रज। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा। तर यामध्ये आशीर्वाद शब्द दिलेला आहे, तर आशीर्वाद शब्द हा लेखन नियमानुसार अचूक कोणता तर पर्याय क्रमांक 1 जो आशीर्वाद शब्द लिहिला आहे तो लेखन नियमानुसार योग्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलंय बघा। विरुद्धार्थी शब्द श्री गणेशा हा शब्द आहे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द श्री गणेशा म्हणजे सुरुवात, तर इतिश्री हाच त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल, कारण इतिश्री म्हणजे शेवट आणि श्री गणेशा म्हणजे सुरुवात। तर ह्यामध्ये जे 3 शब्द दिलेले आहे प्रारंभ, आरंभ आणि श्रेष्ठ हे त्याचे समानार्थी शब्द होतील कशाचे श्री गणेशा या शब्दाचे। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। म्हणी दिले, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले। या म्हणीचा योग्य अर्थ होते की दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे पण शेवटी निराशाच पदरी पडणे असा त्या म्हणीचा अर्थ लागतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील शब्दगट वापरून योग्य वाक्यरचना बनवा। म्हणजे 4 शब्दगट दिलेले आहे। झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या चित्र मासाची शोभा आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यानी पूर्णत्वाला येते असे हे जे वाक्य दिले आहे याला आपल्या योग्य शब्दरचनेनुसार याचं आपल्याला सिक्वेन्स लावायचं आहे। तर ते लावलं तर पर्याय क्रमांक 3 त्याचे योग्य होते। कसं
चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वात येते. हे योग्य वाक्य होते लेखन नियमानुसार. त्यानंतरचा प्रश्न बघू. खाली पर्यायातील विधानार्थी वाक्ये ओळखा. तर विधानार्थी वाक्य पर्याय 4 दिलेले आहे त्यांनी योग्य. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरून चालण्याचे किंवा वाहन चालवण्याचे नियम म्हणजे वाहतुकीचे नियम होय हे विधानार्थी वाक्य आहे असं ते सांगितलं आहे. त्यानंतरचं प्रश्न बघा. खाली वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. गाडी चालवताना वाहन चालवण्याचा परवाना सोबत असणे आवश्यक आहे. हे जे वाक्य आहे केवळ वाक्य आहे. वाहन चालवताना गाडी चालवताना वाहन चालवण्याचा परवाना सोबत असणे आवश्यक आहे. हे जे वाक्य आहे केवळ वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापद ओळखा. गुराखी कळपातील मेंढ्यांना पडवितो. हे जे वाक्य आहे यामध्ये प्रयोजक क्रियापद कोणतं आहे तर पडवितो. पडवितो हे प्रयोजक क्रियापद आहे, त्यामुळे पर्याय 1 योग्य उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न बघू. प्रश्न आहे जसे गायीचे हंबरणे तसे घोड्याचे काय असते खिंकाळणे. जसं गाय जेव्हा ओरडते त्याला हंबरणे म्हणतो त्याला, त्याचप्रमाणे घोडा जेव्हा ओरडतो त्याला खिंकाळणे असं बोललं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा. खाली पर्यायातील रीती भूतकाळ दर्शविणारे विधान ओळखा. आपल्याला रीती भूतकाळ दर्शविणारे विधान ओळखायचे आहे. तर त्यामध्ये माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत असे. हे काय आहे रीती भूतकाळ आहे. असे नसे हे अशा पद्धतीचे जे असते ते रीती. माझ्या अंगणात रोज सकाळी चिमणी चिवचिवत असे हे रीती भूतकाळाचे वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समाप्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सांगता. समाप्ती म्हणजे शेवट आणि सांगता म्हणजे पण शेवट एकाच अर्थ. समानार्थी शब्द समाप्तीचा समानार्थी शब्द सांगता. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न आहे की प्रमाण लेखनाच्या आणि वाक्य रचनेच्या नियमानुसार असलेले योग्य विधान कोणते. म्हणजे व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य. काव्यसर्जन असो किंवा काव्यसंवाद कविता आपल्याला आत्मसंवाद करायला लावते. हे जे वाक्य आहे लेखन नियमानुसार योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया. होकारार्थी वाक्यात रूपांतर करायच्या. पेपर सोप्पा नव्हता. ह्या जे निगेटिव्ह वाक्य आहे होकारार्थी आपल्याला वाक्य बनवायचे. पेपर सोप्पा नव्हता म्हणजे पेपर अवघड होता. पेपर सोप्पा नव्हता म्हणजे होकारार्थी वाक्य काय होईल अवघड होता असा होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहे. जय ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल तर पराजय येईल. त्यानंतरचा प्रश्न बघू. प्रश्न आहे की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. थेंबे थेंबे तळे साचे. ह्या म्हणीचा योग्य अर्थ होते थोडे थोडे जमीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो असा त्याचा अर्थ होतो. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल थोडे थोडे जमीत राहिले तर कालांतराने मोठा संचय होतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील उभयान्वी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे. आभाळ भरून आले आणि मोर नाचू लागला. आभाळ आहे पण हे तर आभाळ पाहिजे. आभाळ भरून आले आणि मोर नाचू लागला हे समुच्चय बोधक आहे कारण हे आणि लिहिले. आभाळ भरून आले आणि मोर नाचू लागले समुच्चय बोधक या उपप्रकारातील उभयान्वी अवयव आहे. त्यानंतरचा प्रश्न. ईश्वराची विवेकवर कृपा झाली. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवकृपा. अशा प्रकारे आपण यामध्ये 25 प्रश्न मराठी व्याकरणाचे बघितले आहेत. कारण इतर एक्झाममध्ये आलेले म्हणजे जलसंपदा विभागाच्या एक्झाममध्ये आलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे हे इतर एक्झामला सुद्धा हे रिपीट होऊ शकतात. म्हणून हे याचे एकदा रिव्हिजन करून घ्या. कारण चॅनलला नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.